श्री स्वामी समर्थ नर्मदे हर. आज नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे काय ह्याच्यावरती मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. नर्मदा प्रदक्षिणा का करावी? नर्मदा प्रदक्षिणा कोणी अमुकनी केली तमुकनी केली आणि ते का करावे? तर नर्मदा प्रदक्षिणा असो का कोणत्याही नदीतला पाण्याचं तीर्थक्षेत्र असतो, तिथे आपण एक तीर्थक्षेत्र ह्या नात्याने स्नान करावं म्हणून तिथे जात असतो, तिथल्या मंदिराला भेट द्यावी म्हणून जात असतो. पण नर्मदेला तुम्ही सहज म्हणून कधी नर्मदेच्या जवळ गेला असाल तर तुम्ही तिथे नर्मदेत स्नान करता, नर्मदेचं पाणी डोक्यावर न घेता. परंतु जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करता किंवा परिक्रमा करता, कारण आम्ही परिक्रमा शब्द वापरतो, परिक्रमा करतात तर तेव्हा नर्मदेमध्ये स्नान करायचं नसतं. नर्मदेतलं पाणी तुम्ही तुमच्याकडे असलेल्या भांड्यामध्ये घ्या आणि तुम्ही साईडला जाऊन आंघोळ करा. पण नर्मदेत तुम्ही आंघोळ केलेलं पाणी जाईल ह्याची काळजी घ्या, ते जाणार नाही ह्याच्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी. दुसरं म्हणजे का करावी? नर्मदा परिक्रमा तुम्ही करत असताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतील. चांगले तुमच्या घरातल्या अडचणी ज्या असतील त्या तर निश्चित सॉल्व होणारच 100%. पण आता संकल्प करावा म्हणतो. संकल्प म्हणजे काय हे प्रत्येकाला माहिती आहे आणि ज्याला माहीत नसेल त्याला त्याचे गुरुजी ब्राह्मण पंडित समजावून सांगतील. परंतु त्यांच्या मनात नाही, पण त्यांच्या घरातला जो प्रॉब्लेम असेल तो सुद्धा नर्मदा मैयाच्या कृपेने नाहीसा होतो. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर मी तुम्हाला सांगतो. XYZ, आता नाव नाही घेत कारण की त्याच्यात परमिशन घेतली नाही, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असे अडचणी आल्या. अडचणी म्हणण्यापेक्षा ते संकट काय, कोरोनामध्ये खूप जणांच्या नोकऱ्या गेलेल्या, कोरोनामध्ये खूप अडचणी आलेल्या. तर त्या घरातली व्यक्ती जी इंजिनियर आहे तिची नोकरी सुटली. घरामध्ये कोणी आजारी पडलं, त्याला 13 लाख रुपये खर्च केले आणि वाचले. मग त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असं, मी वाचलो नाही, मला देवाच्या शक्तीमुळे पुनर्जन्म आहे माझा, कारण मी यमाचा दरवाजा बघून आलो तर तो माझा पुनर्जन्म आहे. आणि त्यांच्या घरातली जी व्यक्तीची BAला नोकरी सुटली होती ती 2.5 वर्ष नोकरी नव्हती, 3 वर्ष जवळजवळ नोकरी नव्हती. परंतु तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, त्या व्यक्तीने 13 वर्षाचे असताना, म्हणजे ती व्यक्ती स्वतः 13 वर्षाची असताना इच्छा होती नर्मदा परिक्रमा करायची, परंतु त्या व्यक्तीने त्याच्या 68 कंप्लीट असतानासुद्धा आणि 69 चालू असताना नर्मदा परिक्रमाला सुरुवात केली आणि तो 164 किलोमीटरपर्यंत गेला. त्याला न्यूज मिळाली की त्याच्या जावयाला पुढच्या आठवड्यात त्याच कंपनीचं, त्याला जी मोठी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी जी इच्छा होती, तर तो निरोप त्याला दिला आहे आणि त्याच्याकडनं मला आज माहीत पडलं आहे. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला उल्लेख करतो की तुमच्या मनात असो किंवा नसो, पण तुम्हाला अशा न्यूज मिळतात. तर ते काय न्यूज असतात, त्यांनी नर्मदा परिक्रमा श्रद्धेने केल्यास अतिउत्तम. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काही नाही. श्रद्धा म्हणजे कशावर विश्वास ठेवा कशावर नाही ठेवा, त्याच्यापेक्षा तुमच्या मनात आहे कशा मार्गाने करायची. चालत परिक्रमा करायची, वाहनाने करायची, वाहनाने कोणत्या वाहनाने करायची, आणि काय अडचणी येतील तुम्ही सगळं नर्मदे मैयावर ठेवा. तुम्हाला एकच सांगतो, मुलाचा जन्म होतो, आई जन्म देते, त्या मुलाला माहीत असतं का आपल्याला जगात आल्यानंतर काय करायचं आहे? त्याच्या आईचंच लक्ष असतं की नाही? तसं नर्मदा मैयाचं तुम्ही जेव्हा परिक्रमा करायला सुरू करता, आपण तिला मैया म्हटलं आहे, तर नर्मदा मैयाचं संपूर्ण लक्ष असतं. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत, समजा एखाद्याला ब्लँकेट नसेल, वजनदार वस्तू त्याच्याकडे नसतील, जसं ब्लँकेट किंवा साहित्य जे काय असतील ते, आणि मी तुम्हाला सांगतो एकाच्याकडे फुलवाती संपल्या आणि त्यांनी परिक्रमा सुरुवात करताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं की नर्मदे मैया मी आज तुला फुलवात देऊ शकत नाही असं तो म्हणतोय, फुलवात लावू शकत नाही. तोपर्यंत तिथनं एका व्यक्तीने हाक मारली, हे घ्या तुम्हाला, असं करून दिले आणि गळप झाली. पण गळप झाली की नाही हे कसं समजणार? तर त्याच्याचबरोबर मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो की एका व्यक्तीने नर्मदा परिक्रमा करत असताना
ठरवलेलं होतं की मी जिथे 4:30-5 वाजतील आणि सूर्यास्त व्हायचे तर तेव्हा सूर्यास्ताला परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीला सांज पूजा करायची असते. जसं आपण सकाळी उठल्यानंतर नर्मदेची पूजा करतो तसंच त्या व्यक्तीला सांज पूजा. तर सांज पूजा करताना त्याला असा अनुभव आला, त्याला फुलवात मिळाली. अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे पुढे गेल्यानंतर आता कुठे वास्तव्य करायचं, तर एखादा झोपडीसारखा त्याला जो भाग दिसला त्याला आज मी इथेच राहतो. आज त्या दिवशी जिथे राहणार होता त्याच्याकडे खायला काही नव्हतं, कारण मी संकल्प केला का मी कोणाकडे मागणार नाही असं त्याचं होतं. परंतु थंडीचे दिवस होते, ते थंडी अमरकंटकच्या दिशेला थंडी खूप असते, तो थंडीमध्ये कुडकुडत होता. आणि अशा वेळेस त्याला असा अनुभव आला, हे घे म्हणून कोणतरी स्त्रीचा हात होता आणि तिने समोर त्याच्या झोपडीच्या पोत्यातनं असा हात काढला आणि त्याला दिला. त्यालाही काही कल्पना नाही, हात समोर आल्यामुळे त्याने हात पुढे केला, त्याच्या हातावरती लाडू दिला. ते मोठे महाराज आहेत, त्याचं तुम्हाला हे मी सांगतोय ह्याच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः. तर त्यांच्या हातावर लाडू दिला, तो लाडू त्यांनी खाल्ला. पण लाडू खात असताना त्यांना आठवण झाली कोणी मिळा, म्हणून ते पटकन बाहेर आले. त्या झोपडीच्या बाहेर येऊन बघतात तर काही नाही. आणि त्यांची नजर जाईल एवढ्या अंतरापर्यंत ते जेव्हा त्या झोपडीत बसले तेव्हा त्याला माहीत होतं की इथे वस्ती नाही आहे. मग वस्ती नसतानासुद्धा हे कसं काय घडलं? शेवटी श्रद्धा आहे, शेवटी श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्ही श्रद्धेने कुठचीही गोष्ट केली तरी प्रत्येक बघा कोणत्याही देवाचं करा तुम्ही, ह्याच देवाचं करायचं. देवाचे फक्त अवतार आहेत, पण कोणत्या अवतारासाठी काय कार्य करायचं हे देवाला माहिती आहे. आणि जसं तुम्ही देवाची भक्ती करता तेव्हा तुम्हाला तिथे मार्गदर्शन करणारं कोणी भेटतं. कोणी भेटतं म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ती वेगळ्या रूपात तुमच्याजवळ येते आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करते. तर नर्मदा मैयाचा आता जास्ती काय सांगण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने परिक्रमा केव्हा उचलायची, पण तुम्ही जर तरुण असाल तर तुम्ही 7, 8, 10, 12 किलोमीटर्स दिवसाला चालू शकता. तुमच्या रजेचा कसा उपयोग करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. प्रत्येकाने आपापलं प्लॅनिंग करायचं आहे. पण ज्याचं वय 40च्या पुढे गेलं आहे, मग पुरुष असो किंवा स्त्री असो, तिला येणाऱ्या अडचणी म्हणजे गुडघे दुखणे, पाय दुखणे. कारण कोणाचं शेतामध्ये काम करण्याचं, कोणाचं हार्डवर्क असतं, पण कोणाकोणाचं बसून कामं असतात. त्यांची बसून कामं असतात, त्यांना नर्मदा परिक्रमा करताना पायबी दुखायची शक्यता असते. पण देवी मैयाने अशी अरेंजमेंट केलेली आहे की निम्न ठिकाणी डॉक्टर तपासणी, जेवणाची व्यवस्था, म्हणजे आम्ही त्याला भोजन म्हणतो, तर भोजन प्रसाद, त्याची व्यवस्था, हे सगळं मैया बघते. तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त तुमचं वस्त्र, 2 चांगले ड्रेस, एक एक्स्ट्रा एवढं घेऊन तुम्ही निघाला. आणि फक्त एकच विनंती आहे, तुम्ही ज्या देवाचं किंवा तुमच्या इच्छा, तुमच्या मनात जी इच्छा असते तो इच्छातला तुमचा देव, म्हणजे जसं गणपती, दत्त भगवान, कोणी देवीची भक्ती करत असेल, कोणी काय, तर तुमचे इष्टदेवताला रोज हे करायचं. मैया परिक्रमा जरी करत असला तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला स्मरूनच तुम्ही नर्मदेकडे आला आहे. आणि नर्मदेने जी तुमचा आशीर्वाद दिला आहे म्हणून तुम्हाला परिक्रमा करायला सुरुवात करायला मिळालं आहे. आणि परिक्रमेमध्ये जे अडचणी येणार ते नर्मदा मैया. आणि नर्मदा मैयाची ताकद एवढी आहे, ती कुमारिका आहे. तर नर्मदा मैयाची ताकद एवढी आहे की त्या नर्मदेच्या शेजारी जेवढी म्हणजे मातीचा भाग असतो किंवा ऋषीमुनींचं वास्तव्य असतं, तिथे न कळत देवाचं वास्तव्य असतं 12 महिने 24 तास. त्यामुळे कोणी जंगलात असो, कुठेही असो, शूरपाणीच्या जंगलामध्ये आम्हाला त्रास होईल, इकडे त्रास होईल, तिकडे त्रास होईल, किंवा डोंगर चढताना त्रास होईल, आम्ही घसरू. अरे ज्यांना घसरू वाटत होतं नवरा बायकोसाठी आफ्टर रिटायरमेंट झाल्यानंतर त्या लोकांनी परिक्रमा केली. नवऱ्याने बायकोला सांगितलं की आता तू तिथनं घसरशील. बायको म्हणते नवरा तुम्ही घसरू शकाल, पण आपल्याला जायचं आहे. त्यांनी परिक्रमा केली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की या डोंगरावरनं आपण सहज घसरू शकलो असतो, परंतु नर्मदा मैयाने त्यांना घसरू दिलंच नाही. ते का दिलं नाही ती बोलते मी हातावरती चढले. अरे पण हातावरती नाही, खालती नर्मदेने काहीतरी निश्चित हे केलं असेल की जेणेकरून तुला असं वाटतं तू हातावरती कोणीच चढू शकत नाही नुसत्या हातावर. आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वाकर्षण जे आहे त्याची ताकद एवढी असते की वजन तुमचं प्लस गुरुत्वाकर्षण ह्याच्यामुळे तुम्ही खालच्या दिशेला जाल. पण नर्मदा मैयाच्या वेळेस ते विचार करायचं नाही. त्याला पोहता येत नाही, त्यालासुद्धा नर्मदेतनं जावं लागतं.
नर्मदा जिथे तुम्ही हे करता आणि पलीकडच्या तीराला जाता तेव्हा तुम्हाला समुद्रातूनच जावं लागतं. मग समुद्रातनं तुम्ही बोटीमध्ये बसता ना, मग कसलं तुम्ही पाण्याला घाबरता. नर्मदाच तुम्हाला त्याच्यातनं तरी हे करतं. आणि इथे कुठेही असं उदाहरण नाही आहे की नर्मदा परिक्रमा करताना कोणाला तरी त्रास झाला आहे. त्रास होतो ते आपण घरी असताना जो होतो त्याच प्रकारचा, पण जीवाला त्रास झाला आहे अशा प्रकारचा कधी अनुभव नाही आहे. प्रत्येकजण आनंदी आहे आणि मी तर म्हणेन तुम्ही तुमच्या आयुष्यात जो आनंद उपभोगला नाही तो तुम्हाला इथे मिळणार आहे. जय नर्मदा.